जगामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक जण काही ना काही काम करत असतो. काही लोकांना जगिक कामामध्ये आनंद वाटतो, काही लोकांना देवाच्या कामात आनंद वाटतो. प्रत्येक जण जसा देव प्रत्येकाला मार्गदर्शन करतो किंवा प्रत्येकाला ज्याला ज्याला आपल्या मनाने वाटतं तसं तसं प्रत्येक जण कार्य करत असतो. देवाचे एक फार मोठे सेवक होऊन गेले ज्यांचं नाव होतं बिली ग्राहम. आणि अमेरिकेतले हे महान सेवक प्रभूचं खूप सुंदर रीतीने काम करत होते. जगभरात हजारो लाखो करोडो लोकांपर्यंत त्यांच्याद्वारे प्रभूचं वचन पोहोचलं. असे अद्भुत देवाचे सेवक ज्यावेळेस अमेरिकेचे काही विशेष लोक त्यांना भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या अमेरिकेतील लोकांची इच्छा आहे की तुम्हाला आता आम्हाला देशाचा राष्ट्रपती बनवायचं आहे, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, पूर्ण देशाचा मुख्य तुम्हाला आम्हाला बनवण्याची इच्छा आहे. त्याच्यावर देवाच्या सेवकाने उत्तर दिलं की मला तुम्ही देशाचा अध्यक्ष बनवून माझा दर्जा तुम्ही खाली का आणत आहात? मी आधीच खूप मोठ्या दर्जावरती आहे, कारण मी खूप मोठ्या देवाचा सेवक आहे. एवढा मोठा माझा सेवक असलेला हुद्दा सोडून मी या छोट्या हुद्द्यासाठी मी काही काम करणार नाही आणि मला देशाचा राष्ट्राध्यक्ष नाही व्हायचंय. मला येशूचा सेवक म्हणूनच सगळीकडे माझं नाव असलं पाहिजे. आणि त्यांनी ती संधी झुगारून लावली. अशा अनेक घटना इतिहासात आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावरून एक गोष्ट आपल्याला पक्की कळते की सगळ्या गोष्टीपेक्षा मोठं काम म्हणजे देवाची सेवा करणं आहे. आणि त्या मोठ्या अद्भुत कामासाठी परमेश्वराने तुमची आणि माझी निवड केलेली आहे. ज्यावेळेस आपण सेवा करतो तर सेवक कसा असावा ह्याबद्दल पवित्र शास्त्रात अनेक वचनं दिलेले आहेत. त्यापैकी पहिले तिमोथी याचा 3रा अध्याय आणि यातील 1 ते 16 वचनांमध्ये खूप सुंदर रीतीनं ख्रिस्ती मंडळीचा कामदार सेवक कसा असावा ह्याविषयी लिहिलेलं आहे. त्याचप्रकारे तितला पत्र 1 अध्याय 5 ते 9 वचनामध्ये अशाच प्रकारची वचनं दिलेली आहेत. पहिले पेत्र 5वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये खूप सुंदर रीतीनं सेवक कसा असावा, त्याने काय केलं पाहिजे ह्याविषयी सुंदर मार्गदर्शन केलंय. प्रेषितांचे कृत्ये 20वा अध्याय यामध्ये संत पौल मिलिता येथे आहे आणि मिलितामध्ये इफिसचे वडील जण आले होते, जे एल्डर्स आगेवान आहेत, पुढारी आहेत चर्चचे, ते आले होते. त्यांना ह्या 20व्या अध्यायाच्या 28 वचनामध्ये ह्या देवाच्या सेवकाने संत पौलाने खूप सुंदर रीतीने त्यांना मार्गदर्शन केलंय. तर सेवक कसा असावा अशा अनेक गोष्टी आपण पवित्र शास्त्रात वाचतो, परंतु आज त्याविषयी आपण थोडक्यात पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे एक असा देवाकडून आज मानना आपण घेणार आहोत की ज्यामुळे प्रत्येक मंडळीची वाढ होणार आहे आणि प्रत्येक सेवकाच्या जीवनामध्ये आज नक्कीच देवाचं सामर्थ्य उतरल्याखेरीज राहणार नाही. यावेळेस तिमोथेला पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि यातील काही वचनं आपण वाचणार आहोत. कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो, मूळ भाषांतरात इपिस्कोपाच्या असं म्हटलेलं आहे. अध्यक्षाचे म्हणजे पुढाऱ्याचं काम, पाळक असू शकतो, चर्च लीडर असू शकतो, मंडळीचा वडील असू शकतो. तो कसा पाहिजे? कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो, हे वचन विश्वसनीय आहे. अध्यक्ष अदुष्य म्हणजे दोष नसावा त्याच्यामध्ये. एका स्त्रीचा पती. किती स्त्रीचा पती? एका. परमेश्वर एक आहे, आमचा विश्वास एक आहे, बाप्तिस्मा एक आहे आणि बायको किती पाहिजे? एकच पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, ही एक फार महत्वाची गोष्ट बायबलमध्ये दिलेली आहे की तो एका स्त्रीचा पती असावा. नेमस्त, स्वस्थ चित्त, गडबड करणारा नको, स्वस्थ चित्त, एकदम शांत चित्ताने. कोणी आलं गडबड करत, अरे असं झालं तसं झालं, तो घाबरून नाही गेला पाहिजे. स्वस्थ चित्त, शांत चित्ताने बरोबर निर्णय घेणारा स्वस्थ चित्त. सभ्य, उद्धट भाषा नको. उद्धट भाषा कोणाची असते? जगातील लोकांची असते. ज्या वेळेस दाविदाने गल्ल्याथाला मारलं, कशाने मारलं त्याने? तलवारीने. कशाने? हा,
ज्यावेळेस हा दावीद बघतो की हा गल्ल्यात माझ्या देवाबद्दल बोलतोय, देवाच्या विरुद्ध बोलतोय, माझ्या देवाच्या लोकांच्या विरुद्ध बोलतोय आणि कोणाची हिंमत होईना, राजा पण राजवाड्यात गपचूप बसलाय, सगळे सेनानी, सगळे मोठी सेना आहे, कोणाच्या तोंडातून काही निघेना, सगळा देश घाबरून गेलाय त्या गल्ल्यातला बघून, सगळे शांत आहेत. आणि मग त्याच्या मनात प्रेरणा झाली की या गल्ल्यातला मी चित करणार, माझा परमेश्वर मला सहाय्य करील, मी लढतो म्हटला. दावीद डायरेक्ट शाऊल राजा पुढे जाऊन उभा राहतो. शाऊलाने त्याला चिलखत दिलं, चिलखत अंगामध्ये घातलं, ढाल तलवार घेतली आणि म्हणे जा आणि लढ त्याच्याशी. आणि चालायचा प्रयत्न केला, दावीदाला चालताच येईना, कारण दावीदाला त्या गोष्टींचा सराव नव्हता. एवढं जड त्याला झालं की ते घेऊन त्याला पुढे चालता येईना. त्या गल्ल्यात अशी लढणं दूर, त्या वजनीच गेला असतं दावीद. पण दावीद म्हटला मला काही तुझं काही नको बाबा, आणि त्याने ते सगळं त्याने तिथंच काढून ठेवलं. तो म्हटला मी माझ्या स्टाईलमध्ये लढणार. आणि मग त्याने काय केलं की आपली गोफण हाती घेतली, काठी हाती घेतली, पण तो एका ओहळामध्ये गेला आणि त्या ओहळातून त्याने काय केलं, किती गोटे घेतले? 5. कसे गोटे होते ते? हा शब्द महत्वाचा आहे, गुळगुळीत गोटे. जे गोटे, जे दगड रस्त्यावर इकडं तिकडं पडलेले आहेत ते ओबडदोबड असतात, गुळगुळीत नसतात. आणि ते गुळगुळीत कशामुळे झाले? पाण्यामुळे. मग पाणी कडक आहे, कठीण आहे का दगड? दगड कठीण आहे, पण पाण्यामध्ये सामर्थ्य की ते कठीण दगडाला गुळगुळीत करणारे आहेत. आता ते गुळगुळीत दगड पुढे कसे वापरले हे तर तुम्हाला माहित आहे, परंतु ते गोटे जे गुळगुळीत होते त्यांचाच वापर झाला, बाकीच्यांचा नाही झाला. त्या ओळामध्ये तो गेला असेल, जे सगळ्यात जास्त गुळगुळीत झालेत, वर्षानुवर्ष पडले असतील तिथं, आणि जे सगळ्यात उत्तम आहेत ते त्याने गोटे बरोबर गुळगुळीत घेतले आणि आपल्या धनगरी बाटव्यात दिले ठेवून. गल्ल्यात पुढे उभा राहिला त्यावेळेस त्याने बाटव्यात हात घातला असेल आणि प्रत्येक दगड म्हणत असेल मना नको घेऊ, त्याला घे, बाजूच्याला. आमच्या चर्चमध्ये पण असंच असतं. पाळक साहेबांनी सांगितलं पास्टरने, आज कोण प्रार्थना करणार का सगळ्यांच्या मानाखाली? मला नको देवा, ह्याला सांग. आज कोण गीत गाणार? मी नाही प्रभू, ह्याला सांग, माझा आवाज नाही चांगला. देवाच्या प्रिय लोकांना प्रत्येक गोटा म्हणत असेल ह्याला घे, त्याला घे, त्याला घे. एखादा म्हणत असेल मी प्रभूच्या कार्यात उपयोगी व्हायला समर्थ आहे, मला वापर देवा, मी तयार आहे. जो तयार आहे देव त्याला वापरतो. जो म्हणतो की प्रभू मी तुझ्यासाठी तयार आहे, तुझ्या कार्यासाठी तयार आहे, देव त्याचा वापर करतो. आणि मग काय, दाविदाने 5 गोट्यातला जो सगळ्यात जास्त गुळगुळीत होता तो गोटा त्याने बाहेर काढला. सांगण्याचं तात्पर्य हे, त्या ओहळाच्या पाण्याने त्या धारेमध्ये जे होते ते गुळगुळीत झाले. ही वचनाची धार आहे आणि या वचनाच्या धारेत जे असतील ते गुळगुळीत असतील. ज्याचं बोलणं रफ आहे, ए तू जा रे तिकडं, तू मर रे तिकडं, तू येऊ नको रे चर्चला, हे जी रफ भाषा आहे सेवकांची, ही कशामुळे? कारण त्यांना स्वतःला वचन कळालेलं नाही. ज्याला वचन कळालंय त्याच्या बोलण्यामध्ये ख्रिस्त झळकणार आहे, त्याच्या बोलण्यामध्ये एक नम्रता आणि प्रेम भाव दिसणार आहे. काही लोक स्टेजवरती आणि इथं बोलताना खूप प्रेमळ दिसतात आणि खाली उतरले का माणसाला एकदम तुच्छ लेखतात, रागाने बोलतात, तुच्छपणाने बोलतात. हा सगळा दिखावा आहे प्रियांनो. आम्ही 4 लोकात पण तसे पाहिजेत, आम्ही घरात पण तसे पाहिजेत. आम्ही रस्त्यावर एखाद्या भावाला बहिणीला भेटलं तरी आमच्या बोलण्यात ते प्रेम आणि ती सत्यता दिसली पाहिजे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जसे हे गोटे 5 गोटे गुळगुळीत झाले, त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वचनरूपी जलाने आमच्यातल्या ज्या ओबडदोबड गोष्टी आहेत त्या निघून गेल्या पाहिजेत आणि आम्ही स्वस्थ चित्त सभ्य झालं पाहिजे. पुढची गोष्ट आतिथ्यप्रिय. आतिथ्यप्रिय म्हणजे, अतिथीप्रिय म्हणजे आलेल्या प्रत्येकाचं स्वागत झालं पाहिजे. एखादा व्यक्ती पहिल्यांदा चर्चला आला की सगळं चर्च त्यांच्याकडे असं बघतं जसं काय हा काही दुसऱ्या दुनियेतून आलाय कुठून तरी. अरे दारुड्या, तू कसं काय आला चर्चला? अरे तू तर एवढा वाईट माणूस, शिव्या देताना मी तुला सकाळी बघितलं आज, आणि तू चर्चला कसा आला? चर्च म्हणजे काही म्युझियम नाही आहे चांगल्या गोष्टींचं. चर्च म्हणजे शोकेस नाही आहे सुंदर सुंदर भांडे ठेवायचं. चर्च एक अशी जागा आहे की जिथं प्रत्येक पापी येऊन आपली पाप प्रभू समोर कबूल करू शकतो. प्रत्येक पापी येऊन
प्रभूला आपलं जीवन देऊ शकतो. चर्च अशी जागा आहे की ज्याचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे पाहिजेत. तू ये, तू येऊ नको, हा आपण कोणालाच प्रतिबंध करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही अतिथीप्रिय असलं पाहिजे. त्यानंतर सेवकांनी निपुण शिक्षक असावा. निपुण शिक्षक म्हणजे बायबलच्या अभ्यासात एक्सपर्ट पाहिजे, शिक्षक चांगला पाहिजे. तो आज एक संदेश दिला, परत दुसऱ्या दिवशी बोलताना म्हणाल नाही मी त्या दिवशी बोललो होतो ते चुकीचं होतं, आज सांगतो ते बरोबर आहे. लोकांना वाटतं मग आजचं तरी कशाहून बरोबर असेल, आहे की नाही? आजचं पण कोणत्या गोष्टीमुळे बरोबर असेल. त्याच्यामुळे सर्वप्रथम प्रत्येक सेवकाला पवित्र शास्त्राचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे, वचनाचं ज्ञान असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट वचनाला धरून पाहिजे. आता समजा एखादा खोटा संदेष्टा आला, मग त्याला ओळखणार कसं? ज्याच्याकडं वचन आहे तो व्यक्ती खोट्या संदेशाला फसू शकत नाही. कोणी या दिवसामध्ये काही चुकीच्या गोष्टी आणलेल्या आहेत. जर एखाद्या घरामध्ये खूप उंदरं झाली आणि आपल्याला त्या उंदरांना मारायचे, समजा एक पिठाचा गोळा घेतला आणि त्याच्यात विष टाकलं आणि त्या पिठाचा गोळा आपल्याला उंदीर मारण्यासाठी ठेवायचा आहे. आपण 1 किलो पीठ घेतलं, मग त्याच्यामध्ये काय 10 किलो विष घेणार आहे का आपण? विष किती असणार? किती असणार? थोडंच असणार, जास्त नाही. असंच काही लोक वचन सगळं छान सांगतील, एखादीच गोष्ट गडबड करतील, मध्येच तुम्हाला काहीतरी चुकीचं सांगतील. मरिया माते समोर डोकं ठेवा, येशू ख्रिस्त कोरियामध्ये आलेला आहे. आणि मग ती यरूशलेम मातावाले काही लोक आलेले आहेत. मग फक्त यहोवा देवाचीच प्रार्थना करा, येशूचं नाव नाही घ्यायचं. कोणी मध्येच म्हणत फक्त येशूचं नाव घ्यायचं, यहोवा देवान पवित्र आत्म्याचं नाव नाही घ्यायचं. काही लोक शिकवतील नुसतं पवित्र आत्मा, पण ज्यावेळेस तुमच्याकडं स्वतःकडं बायबलचं वचन आहे, कोणीच तुम्हाला फसवू शकत नाही. आमेन. आणि म्हणून मंडळीत पहिला आपला पाया वचनाचा पाहिजे. जर तुम्हाला चांगलं शिक्षक बनायचंय तर आधी स्वतः वचन चांगलं शिकलं पाहिजे, वचनावरती जास्तीत जास्त मनन केलं पाहिजे. असे काही पास्टर मी पाहिलेत संदेश देताना म्हणजे नाही का स्वतःचा गौरव खूप सांगतात. मला अजिबात आवडत नाही. मला सांगण्यासारख्या अशा गोष्टी आहेत, देवाने माझा कसा उपयोग केला मी माझ्याबद्दल सांगतोय. मी जर ते बोलायला गेलो ना मला 3 दिवस कमी पडतील. तुम्ही ऐकताय चर्च? मी असा आणि मी तसा, मी माझ्याबद्दल सांगायला आलोच नाही, मी माझ्या येशूबद्दल सांगायला आलोय. मी त्याचंच काम सांगेल. काही लोक बोलताना सांगतात मी 20 वेळा बायबल वाचलं, मी खूप बायबलमध्ये हुशार आहे, मी 50 वेळा बायबल वाचलं, मी 35 वेळा बायबल वाचतं. आणि जर वैयक्तिक जीवन बघितलं तर असं वाटतं एकदा वाचलंय की नाही. यांनी मुखामधून अपशब्द, सेवकांची निंदा, वाईट बोलणं. आणि कधी पण एक सेवकाला कसं ओळखायचं? दुसऱ्या पास्टरबद्दल जर त्याने आरेकारे म्हटलं, समजून जायचं हा ओहळामधला नाही, हा बाजूचा दगड आहे, हा ओबडदोबड आहे. तो काय त्याला समजत नाही, माझ्यासमोर लहान होता, माझ्यासमोर असा होता, असं नाही. आज आमच्याकडं तरुण पास्टर आहेत, माझ्यापेक्षा वयाने लहान, एकदम लहान, पण त्यांना आम्ही आवजावं घालून सन्मानाने वागवतो. त्याचं कारण काय माहिती आहे का? माहीत नाही उद्या हे मोठे देवाचे सेवक बनतील, मग त्यावेळेस त्यांच्यासमोर आपल्याला जमिनीवर बसायची वेळ येऊ शकते. आणि हे असं होणार प्रियांनो. आणि म्हणून कोणाला कधी कमजोर समजायचं नाही, कोणाला कमकुवत समजायचं नाही. तर सेवक कसा असला पाहिजे? तर तो सेवक चांगला शिक्षक असला पाहिजे. तुम्ही किती बायबल वाचता, परंतु त्या बायबलवरती मनन करता आलं पाहिजे. एक वचन वाचलं, प्रभू याचा अर्थ काय? मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, पवित्र आत्मा उत्तम शिक्षक आहे प्रियांनो. कुठल्याही बायबलच्या शिक्षकापेक्षा सगळ्यात थोर शिक्षक कोण आहे? पवित्र आत्मा. जे तुम्हाला समजणार नाही ते पवित्र आत्मा तुम्हाला उलगडा करून देईल. त्याच प्रकारे पुढे सांगितलं, तो मद्यपी व मारका नसावा, तो सौम्य, भांडण न करणारा पाहिजे. कसा पाहिजे? सौम्य पाहिजे, भांडण न करणारा. काही लोक नेहमी तयारीत असतात भांडणाच्या, तसा नसावा. पुढे बायबल सांगत आहे या ठिकाणी, द्रव्यलोभ न धरणारा. द्रव्यलोभ न धरणारा म्हणजे चर्च आहे. चर्चमध्ये ते ठेव मोती आणि जाळेमध्ये तुम्ही बघितलं ना, जाळं टाकलं त्याच्यात काही एकच प्रकारचे मासे आले नाही. कामाचे, बिनकामाचे, चांगले, वाईट सगळे. चर्च असंच आहे. चर्चमध्ये सगळेच येतात. काही दिखावा करणारे येतात, काही खरे लोक येतात,
काही गरीब येतात, काही श्रीमंत येतात, पण पाळकाचं वागणं, पास्टरचं वागणं असं पाहिजे, पैसेवाला आला त्याला तोच मान आणि गरीब आला त्याला तोच मान. तुम्ही ऐकताय का चर्च? एखादा खूप श्रीमंत आला म्हणून त्याला डोक्यावर घ्यायचं, एखादा खूप मोठा अधिकारी आला तर त्याला डोक्यावर घ्यायचं नाही. आपण मंडळी म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आहोत आणि ख्रिस्ताचं शरीरामध्ये प्रत्येक जण महत्वाचा आहे. किती लोक आमेन म्हणतील? सगळे महत्वाचं आहे. गरीब पण महत्वाचं आहे, श्रीमंत पण महत्वाचं आहे. काही लोक म्हणतात आम्ही फार निस्वार्थ आहेत, आम्ही गरीब लोकांना प्रेम लावतो, श्रीमंत आले का त्यांना हाकलून देतो. असं पण करू नका. सगळ्यांवर सारखं प्रेम करा. गरीब असो, श्रीमंत असो, चांगला असो, वाईट असो, पवित्र असो, पापी असो, चर्च सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांवरती पाळकाचं एक सारखं प्रेम पाहिजे. सगळ्यांना एका रीतीने वागवता आलं पाहिजे. आमेन. खूप लोकांना असं वाटतं की मंडळीत चर्चमध्ये गेलं, इथं जो उभा राहील तोच खूप महत्वाचा माणूस आहे. वर्शिप करणारे, हे वाद्य वाजवणारे, संदेश देणारे, आराधना करणारे, वरती स्टेजवर गेला, पुढं गेला म्हणजे मोठा माणूस, आणि बाकीचे जेवढे ते काही एवढे महत्वाचे नाही. काय चर्चला गेलं नाही गेलं, 3 दिवसाची सभा आहे, पहिल्या दिवशी नाही गेलं तरी चालतं, बाकीचे आहेत ना जातील. माझं काय, मी कधी गेलो कधी नाही गेलो तर काय अर्थ नाही. ऐका देवाच्या प्रिय लोकांनो, जसं हृदय दिसत नाही, मेंदू दिसत नाही, पण ते महत्वाचं आहे ना, तसं काही लोक इथं पुढं दिसणार नाहीत पण ते चर्चमध्ये खूप महत्वाचे आहेत. ते लपलेल्या स्थितीत असतील, ते चर्चमध्ये असतील, ते कधी पुढं येणार नाहीत, ते कधीच तुम्हाला इथं दिसणार नाहीत, पण ते फार 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 महत्वाचे आहेत. आपल्या मंडळीमधील प्रत्येक सदस्याला सारखा सन्मान द्या. आमेन. प्रत्येकाला सारखा सन्मान द्या. आणि ना असं कधीच समजू नका की मी गेलो नाही तरी चालेल. आता आज समजा तुमचे पाय म्हटले की आम्ही येत नाही, तुम्ही काय हातावर चालत येणार आहे का चर्चला? कसं वाटेल ते? देवाने प्रत्येक गोष्ट उत्तम बनवली, प्रत्येक शरीरातील अवयवाला महत्व आहे. तसं देवाच्या मंडळीत प्रत्येक व्यक्तीला महत्व आहे. हे ख्रिस्ताचं शरीर आहे प्रियांनो. या शरीरात प्रत्येक व्यक्ती अत्यंत महत्वाचा आहे. आमेन. त्याच्यामुळे मी गेलो नाही तरी चालेल असं म्हणायचं नाही. आपली उपस्थिती चर्चला नेहमी असली पाहिजे. तुम्ही चर्चचे पाळक आहात, तुम्ही लीडर आहात, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात. शिस्तीने राहणं हे तुमच्यासाठी अगत्याचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही पूर्णपणे देवाच्या सानिध्यात टिकून राहणं गरजेचं आहे. मध्येच एखादा लीडर आज चर्चला येतो, माझ्या घरचा कार्यक्रम निघालाय, माझ्या घरी पाहुणे आलेत, आमचं असं काम आहे, आम्हाला तिकडे जायचं आहे. सगळ्यात पहिलं तुमचं प्राधान्य तुमच्या स्वतःच्या मंडळीला असलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? लक्ष देऊन ऐका, फार महत्वाचं आहे. बाकीचे काम नंतर, काम जर मिळत असेल तर देवाला सांगायचं, चर्चच्या दिवशी मला काम नको परमेश्वरा, मला तुझ्या भवनात यायचंय. मंडळीसाठी, देवाच्या राज्यासाठी आम्ही नेहमी स्थिर आणि तत्पर असलं पाहिजे. चर्चचे खाडे करायचे नाहीत. एक दिवस तुम्ही म्हणजे नुसतं खाडे करत राहाल, देवाला एक दिवशी म्हणाल, देवा मी आजारी पडलोय, माझ्याकडे लक्ष दे. प्रभू म्हणाल तू पण खाडे करायचा, आता मी पण थोडा दिवस लक्ष देत नाही तुझ्याकडे. चालेल का असं? अजिबात नाही. आम्ही देवाच्या कार्यात तत्पर असणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस हे कार्य आपण करतो त्यावेळेस द्रव्यलोभ आमच्याकडं नसावा. द्रव्यलोभ आमच्याकडं नसावा. द्रव्यलोभ न धरणारे लोक आपल्याला आवडतात. पैसा आपल्याला गरजेचा आहे का? पैसा नाही लागत. तुम्ही फुकट कामाला जाता, पगार नाही घेत, घेता की नाही घेत? पैसा गरजेचा आहे, पण पैसा सर्वस्व नाही. पैसा गरजेचा आहे पण पैसा सर्वस्व नाही. परमेश्वर त्याच्या लोकांच्या गरजा पूर्ण करतो. आम्हाला या गोष्टीवरती 100% विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जे तुम्ही सेवा करणारे लोक आहात, प्रभूचं काम करणारे लोक आहात, तुम्ही पैशाची काळजी करायची, काळजी करणारा तुमचा देव आहे. स्वर्गातून अलौकिक रीतीने तुमची गरज पूर्ण करेल. फक्त येशूवरती नजर पाहिजे. प्रभू
माझी ही गरज आहे. मी लोकांपुढे हात नाही पसरणार, मी जगाला सांगणार नाही मला पाहिजे पाहिजे पाहिजे. मी फक्त तुझ्याकडे प्रार्थना करणार. मला माहित आहे तू माझी गरज पूर्ण करणारा देव आहे. अलौकिक रीतीनं, चमत्कारिक रीतीनं तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील. तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आमची नजर प्रभूकडे असणं गरजेचं आहे. द्रव्य लोभ न धरणारा, आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीड मर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा. ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील असं सांगितलंय. देवाच्या प्रिय लोकांनो, किती सुंदर वचन आहे. जर तुम्ही देवाची सेवा करता तर सगळ्यात आधी आपल्या कुटुंबाला नीट सांभाळणं शिका. आमेन. आधी आपल्या मुलाबाळांची, आपल्या परिवाराची काळजी घ्या. परिवारामधून मनुष्य शिकतो की कशा प्रकारे मंडळीची काळजी घ्यायची. आज तुमच्या लेकरांसाठी तुम्ही चांगल्या गोष्टी आणता, आपल्या लेकरांची काळजी घेता. ज्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये पाळक म्हणून उभे राहता त्यावेळेस तुम्हाला दिसतं की माझी ही जशी लेकरं आहेत तशी ही पण देवाने दिलेली मला लेकरं आहेत. मग तुम्ही तुमच्या मंडळीच्या काय गरजा आहेत त्या समजता, त्यांच्यासाठी प्रार्थना करता, परिश्रम करता, त्यांना देवामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करता. सुरुवात आमच्या कुटुंबापासून होते. ज्याला घर सांभाळता येत नाही तो देवाच्या राज्यात मंडळीचा सांभाळ करू शकत नाही. जो कुटुंबामध्ये नीट नाही तो देवाच्या घरात पण नीट राहू शकत नाही. काही लोक म्हणतात की मलाच पास्टर करा, मलाच सेक्रेटरी करा, मलाच खजिनदार करा, सगळं ह्यालाच करा. म्हणजे असं आहे ना त्याचं म्हणणं की विमान पडलं तरी चालेल पण पायलट मीच असणार आहे, गाडी धडकली तरी चालेल पण मीच ड्रायव्हिंग करणार, काय नुकसान व्हायचंय, जहाज बुडाला तरी चालेल पण मीच चालवणार. देवाच्या प्रिय लोकांनो, अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. पाळक कोण असावा? जो घरची काळजी नीट घेत आहे तो देवाचा पाळक, देवाचा सेवक, देवाचा दास असावा. ही देवाची योजना आहे. त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा. नवशिका म्हणजे आत्ताच जस्ट मला कळालंय आणि डायरेक्ट सेवेसाठी उभा राहिलो. आज सुवार्ता कळाली, दुसऱ्या दिवशी लगेच पाळक. तरी आता आपल्या इथं ह्या भागात तरी बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणात आम्ही पाहिलंय, तरुण मुलगा 20-22 वर्षाचे बिशप. अरे बिशप बनणं काय बडीशोप खाणं एवढं सोपं आहे का? नावापुढं लगेच काहीतरी त्यांना टायटल पाहिजे. काल प्रभूचा स्वीकार केला, आज लगेच प्रॉफेट, अपोस्टल, इव्हँजलिस्ट, मी हाय, मी तोय. हे टायटल देवाच्या राज्यात महत्वाचे नाहीत. किती लोक आमीन म्हणतील? तुमच्या नावापुढं काय लागलं हे महत्वाचं नाही, तुम्ही प्रभूमध्ये आहात का हे जास्त महत्वाचं आहे. कदाचित कोणी तुम्हाला पाळक म्हणून ओळखणार नाही, कदाचित तुमच्या नावापुढं कोणी एक सन्मानाचं चिन्ह काही लावणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही देवाच्या किती जवळ आहात. स्वर्ग राज्यात तुमचं रिवॉर्ड मोठा असेल प्रियांनो. हालेलुया. आधी प्रभूमध्ये आल्यानंतर काही वेळ घ्या, शिका आणि नंतर मग सेवेसाठी उभे राहा. जर तुम्हालाच वचन कळालेलं नाही, जर तुम्हीच नवशिके आहात तर तुम्ही वचनाची कशी सेवा करणार, लोकांना मार्गदर्शन कसं करणार? त्यासाठी आधी देवाच्या सेवकांच्या संगतीत राहणं गरजेचं आहे. तुमच्या तोंडातून नाव निघालं, कोण आहे तुझा आध्यात्मिक बाप, कोणी तुला प्रभूमध्ये वाढवलं, कोणी तुला प्रभूत आणलं, कोण तुझ्या प्रभूमध्ये तुझ्या जीवनामध्ये तुला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत आहे, तुमच्या तोंडात तुमच्या पास्टरचंच नाव पाहिजे. आमीन म्हणाल का तुम्ही? त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा. त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्या विषयी बाहेरच्या लोकांनी चांगली साक्ष दिलेली असावी. जे इतर जगातले लोक आहेत त्यांच्या समोर पण सेवकाची साक्ष चांगली पाहिजे. तसे सेवकही गंभीर असावा. गंभीर म्हणजे असा असावा की काही नुसते गमती जमती आणि जोक सांगणारे असतात. संदेश चालू झाला का असं वाटतं कॉमेडी शो चालू झालाय. ऐकताय तुम्ही चर्च? नुसत्या गमती जमती, वचन नाहीच त्याच्यामध्ये. इकडे गेलो तसं झालं, असं झालं, तसं झालं. थोडं तुम्ही काही बोललात विषयाला धरून तर चांगली गोष्ट आहे, परंतु तुमच्या गमती जमतीमुळे
चर्चचे लोक तुम्हाला जोकर समजतील असं कधी वागू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? एक कॉमेडियन आला आणि ही 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 पास्टरला बघून, असं कधीच होता कामा नये. सेवक गंभीर असला पाहिजे. दुतोंडे, मद्यपानासक्त व अनितीने पैसा मिळवणारे नसावेत. ह्या गोष्टी आपल्यात नसावेत. दुतोंडे म्हणजे ह्याला पण म्हणतोय बरोबर, त्याला पण म्हणतो बरोबर असं नाही. एक तर एकच बोलणारा, मद्यपानासक्त, मद्यपान न पिणारा, अनितीने पैसा मिळवणारा असा नसावा. विश्वासाचे रहस्य शुद्ध विवेक भावाने राखणारे असावे. त्यांची ही अगोदर पारख व्हावी आणि अदृश्य ठरल्यास त्यांनी सेवक पण करावे. देवाच्या प्रिय लोकांनी या सर्व वचनामध्ये देवाचा सेवक कसा असला पाहिजे आणि पुढं तितला पत्र 5 पहिला अध्याय 5 ते 9 वचनात पण याच प्रकारची वचनं दिलेत की सेवक कसा असला पाहिजे. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात आणि त्यापैकी पहिली गोष्ट, सेवकाला वचनाचं ज्ञान पाहिजे. बायबल अधिकाधिक वाचा, अधिकाधिक वचनं आत्मसात करून घ्या. त्याचप्रमाणे सेवकाचं जीवन पापरहित पाहिजे, साक्ष स्वच्छ पाहिजे, सुंदर पाहिजे. सेवक एक आदर्श व्यक्ती असायला पाहिजे. लोक चर्चचा असो किंवा बाहेरचा असो, त्याला एक आदर्श चांगला व्यक्ती म्हणून त्याची साक्ष लोकांसमोर पाहिजे. परिवाराची साक्ष त्याच्या चांगली पाहिजे. परिवारात तो एक चांगला आदर्श व्यक्ती असायला हवा आहे. त्याचप्रकारे द्रव्यलोभी नसावा. त्याचा सन्मान झाला पाहिजे सेवकाचा. मग तो कसा होणार? एखाद्या सेवकाचा सन्मान कसा होणार? सेवकाचा सन्मान होण्यासाठी सेवकाने कधीच सांगायचं नाही मंडळीला, हे चला रे आजपासून माझा सन्मान करा, नाही. मग ते कसा सन्मान करायचा? तर त्या मंडळीला आपण शिकवलं पाहिजे. पहिले थेसलनी 2 अध्याय 12 आणि 13 वचन, जो तुम में से परिश्रम करते हैं, जो प्रभु में तुम्हारे अगुवे हैं और तुम्हें शिक्षा देते हैं, उनका क्या करो? अपमान क्या करो? सम्मान करो लिखा गया है. आणखीन हाँ, प्रेम के साथ बहुत आदर के योग्य उन्हें समझना है. वचन आपल्याला सांगत आहे की जे सेवक आहेत त्यांचा सन्मान झाला पाहिजे. आणि सन्मान पण किती? दुप्पट सन्मान झाला पाहिजे. मग आता मी सेवक आहे तर मी लोकांना शिकवायचं नाही आजपासून सगळ्यांनी मला सलाम करायचं, मला बघून सगळ्यांनी एकदम माझा रिस्पेक्ट करायचा, असं नाही सांगायचं. शिकवण्याची एक पद्धत आहे. ज्या वेळेस आपल्याकडे दुसरा कोणी सेवक उभा आहे तर त्या सेवकाबद्दल लोकांना शिकवायचं, ह्या सेवकांचा सन्मान करा. तुमच्या मंडळीत आलेल्या कुणीही सेवक असतील, जे इतर पास्टर असतील, त्यांच्याबद्दल आपल्या पास्टरने रिस्पेक्ट दाखवला पाहिजे. हे देवाचे सेवक आहेत, यांचा आम्ही आदर करतो कारण हे चांगलं काम करत आहेत. मंडळी काय विचार करेल? का रे ह्या पास्टरच्या चर्चमध्ये 10 लोक आहेत पण आपले पास्टर त्यांचा एवढा सन्मान करतात, आपले पास्टरची तर सेवा किती चांगली, आपल्या पास्टरचा आपण किती सन्मान करायला पाहिजे. आमेन. आम्ही प्रत्येक सेवकाचा सन्मान केला पाहिजे. त्याच्यानंतर आपले लोक आपला सन्मान करायला सुरुवात करतील. आणि जे सन्मान करत नाहीत त्यांना देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने त्यांना सन्मान करायला शिकवलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्या लोकांचा आशीर्वाद आहे. जे लोक देवाच्या दासाचा सन्मान करत नाहीत त्यांच्या जीवनातून अनेक आशीर्वाद निघून जातात. त्यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात आणि त्यांना देवाचं खरं वचन समजलेलं नाही, हा त्याचा अर्थ होतो. आमेन. सेवक कसा असावा हे आपण पाहिलं, एक वैयक्तिक जीवन. आता आपण काही गोष्टी पाहणार आहोत की ज्या सेवकाच्या जीवनात फार महत्त्वाच्या आहेत. मंडळीसाठी सेवक कसा असला पाहिजे हे आपण पाहणार आहोत. लूक याचा 10वा अध्याय आणि त्यातील 30 पासून 37 पर्यंत वचन आहेत. या पवित्र वचनामध्ये आपण पाहू शकता की येशू ख्रिस्त एक सुंदर अशी घटना समजून सांगत आहे. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमहून खाली यरीहो जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. या ठिकाणी एक व्यक्ती आहे,
तो प्रवास करत आहे आणि प्रवास कुठून आहे? यरूशलेम वरती आहे, डोंगरावरती वसणारं शहर. वरून यरूशलेमेवरून खाली यरीहोला चालला होता. कुठून कुठे चालला होता? यरूशलेमेहून. कुठे चाललेला? यरीहोला चाललेला. सगळ्यांनी म्हणा यरीहो, मोठ्या आवाजात, यरीहो. यरूशलेम जे वर आहे त्या शब्दाचा अर्थ आहे शांतीचे नगर. यरीहो शब्दाचा अर्थ आहे युद्धभूमी. शांती सोडून दिली आणि युद्धभूमीच्या दिशेने चाललेला आहे. काहीतरी अडचणीचा दिवस आहे. ज्या वेळेस हा व्यक्ती यरूशलेमेहून खाली यरीहोला चालला होता, जाता जाता वाटेत त्याला लुटारूंनी गाठलं. ज्या वेळेस लुटारूंनी गाठलं त्यावेळेस हे लुटारू येतात, काही द्यायला येत नाहीत, घ्यायला येतात. त्यांनी त्याला असा मार दिला, इतका मार दिला, त्याच्याकडे होतं नव्हतं सगळं ते लुटून घेतलं आणि मग त्याला असंच अर्ध मेला. अर्ध मेला म्हणजे अर्ध मेला म्हणजे धड जिवंतही नाही धड मेलाही नाही, मधल्यामध्येच सोडून दिलं त्याला. अर्ध मेला केलेल्या स्थितीमध्ये त्याला त्याचे कपडे काढून घेतले, त्याचं सगळं काढून घेतलं, त्याला लुटून वगैरे त्याला अर्ध मेला केलं आणि त्याला रस्त्यावर टाकून त्या वाटेवरती ते निघून गेले. पुढे बायबल सांगतं मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. कोण जात होता? याजक. याजक त्या वाटेने जात होता. मग ज्यावेळेस याजक त्या वाटेने जात होता त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. त्याने बघितलं याजकाने, अरे इथं कोणाला तरी पडलेलं आहे, लागलंय, याला मार लागलाय. आणि याजकाने रस्ता बदलला आणि त्याच्यापासून दुसऱ्या वाटेने तो निघून गेला आणि त्याने काही मदत केली नाही, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पुढे बायबल सांगतं तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. याजक आला, लेवी आला. हे कोण आहेत? 12 वंशापैकी लेवीचे घराणे देवाच्या सेवेसाठी निवडले होते. हे कोण आहेत? हे साधारण लोक नाहीत, हे नुसते इस्रायली लोक नाहीत, हे देवाने सेवेसाठी निवडलेले लोक आहेत. परंतु सेवा काय हे विसरून गेले आणि सेवा न करता त्यांनी त्या अर्धमेला झालेल्या माणसाला तिथंच टाकलं. याजकाने पाहिलं, देवाच्या मंदिरात सेवा करणारा याजक, त्याने मदत केली नाही. तो एका बाजूने निघून गेला. लेवी आला, दुसऱ्या मार्गाने निघून गेला, पण त्या पडलेल्या रस्त्यावरच्या व्यक्तीला मदत केली नाही. पुढे बायबल सांगतं मग एक शमरोनी त्याच वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला. एक शमरोनी आला. शमरोनी कोण आहे? शमरोनी म्हणजे एक अशा प्रकारची जात त्या दिवसांमध्ये मानली जायची की ज्यांना सगळे तुच्छ लेखायचे, खालची जात समजली जायची. ज्याला तुच्छ लेखलं जायचं त्याने उच्च काम करून दाखवलं. प्रियांनो, ज्याला काहीच समाजामध्ये स्थान नव्हतं अशा शमरोनी व्यक्तीने देवाचं गौरव या ठिकाणी केलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी हा शमरोनी जसा त्या व्यक्ती जवळ गेला त्याच्या मनामध्ये कळवळा आला. बायबल सांगतं त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या. काय लावलं? तेल व द्राक्षरस. आधी काय लावलं? तेल, नंतर द्राक्षरस. आधी द्राक्षरस का नाही लावलं? तेल का लावलं? प्रत्येक गोष्टीचं कारण आहे बायबलमध्ये. डायरेक्ट द्राक्षरस लावलं की जखमांची आग झाली असती. आधी तेल लावलं, द्राक्षरस लावला, एक औषधासारखं त्याला तेल आणि द्राक्षरस लावून त्या जखमा बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. कुठं आणले? उतार शाळेत आणले, त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईल. तर लुटारूच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघापैकी तुझ्या मते कोण झाला असं प्रभूने प्रश्न विचारलाय. या ठिकाणी ज्या वेळेस ह्या चांगल्या शमरोन्याने अर्धमेला झालेल्या व्यक्तीला आपल्या जनावरावरती बसून उतार शाळेमध्ये आणलं, तो न्यायला दुसरीकडे पण घेऊन चालला असता.
त्याला विचारलं असतं, चल मी चाललोय पुढं माझ्या गावाला, येतोस का तिकडं? नाही, त्याने उतार शाळेत नेलं. उतार शाळेत नेऊन उतार शाळेच्या रक्षकाला 2 रुपये दिले. प्रियांनो, उतार शाळा काय आणि हे पडलेले रस्त्यावरचे लोक कोण आहेत? हे काय कसलं चिन्ह आहे? देवाच्या प्रिय लोकांनो, जो व्यक्ती यरूशलेमेहून यरीहोला चालला होता, जो लुटारूच्या हाती सापडला. लुटारू म्हणजे सैतान आहे. सैतानाने ज्यांच्यावरती हल्ला केलाय, जे लोक पापाच्या अधीन झालेले आहेत, ज्यांच्यामध्ये मरण शिरलेलं आहे, अर्धमेला झालेले आहेत, ते जगातले पापी टाकलेले लोक आहेत, ज्यांच्यावर सैतानाने हल्ला केलाय. हे याजक आणि हे सगळे कोण? हे दिखावा करणारे लोक आहेत. पण खरा शमरोनी येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, हालेलुया. खरा शमरोनी येशू ख्रिस्त आहे. दुःखामध्ये ज्याला कळवळा येतो, तुमच्या अडचणी पाहून ज्याला कळवळा येतो, मग त्याने काय केलं की त्या व्यक्तीला आणून उतार शाळेत सोडलं. उतार शाळा म्हणजे चर्च आहे. प्रियांनो, उतार शाळा म्हणजे चर्च आहे आणि उतार शाळेचा रक्षक हा त्या मंडळीचा पास्टर आहे. आज जे लोक रस्त्यावरती अर्धमेले पडले होते, जे लोक पापाधीन होते, जे लोक जगामध्ये संकटात सापडलेले होते, अशा सगळ्यांना उचलून येशूने चर्च मध्ये आणून सोडला आहे. किती लोक आमेन म्हणतील? आणि त्याबद्दल प्रत्येक पाळकाला त्याने पारितोषिक दिलंय, आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्याने सांगितलं, ह्याची काळजी घे, ह्याची काळजी घे. मी घेतली काळजी, आता तुझी जबाबदारी आहे. हा जो तुझ्याकडे मी आणून उतार शाळेत सोडलेला आहे, याची काळजी घे, त्याला नीट सांभाळ, त्याला बरं होईपर्यंत इथं राहू दे, त्याला सोडू नको. मी परत येईल आणि त्यावेळेस तुला अजून मी देईल. किती लोक आमेन म्हणतील? जेव्हा तो परत येईल, आमच्यासाठी मोठं पारितोषिक असणार आहे. प्रियांनो, हालेलुया. जे मंडळीची काळजी घेणारे आहेत, जे मंडळीमध्ये देवाची सेवा करणारे आहेत, जे प्रभूचं काम करणारे आहेत, त्या प्रत्येकाला प्रभू आल्यानंतर मोठं पारितोषिक देणार आहे. मंडळी म्हणजे उतार शाळेसारखे आहे. ज्यांना आशा नाही, असे लोक मंडळीमध्ये आणले जातात आणि मंडळीमध्ये ते आल्यानंतर त्या नवीन देवाच्या भवनात आलेल्या लोकांची पाळकाने चांगली काळजी घेतली पाहिजे, मंडळीने चांगली काळजी घेतली पाहिजे, त्या लोकांना चांगलं सांभाळलं पाहिजे, त्यांना त्या सगळ्या सैतानी गोष्टींपासून त्यांना मुक्तता, त्यांना सुटका मिळाली पाहिजे. प्रभू येईपर्यंत ह्या लोकांना सांभाळण्याची जबाबदारी प्रभूने कोणावर दिली आहे? मंडळीवरती आणि पाळकावरती दिलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जर आम्हाला एक आदर्श सेवक बनायचे प्रत्येकाला, तर आज या गोष्टीचं आमच्यासाठी अगत्य आहे की जे लोक प्रभूमध्ये आहेत त्यांची चांगली काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक मेंढरू काय करते, प्रत्येक चर्चमधले लोक काय करतायत, त्यांची नीट काळजी घेतली जात आहे का? प्रत्येक व्यक्तीकडं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडं, तो गरीब असो, श्रीमंत असो, चांगला असो, काही असो, त्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतल्यानंतर त्याचं पारितोषिक स्वर्गातून आम्हाला मिळणार आहे. आमेन. दानियल 12वां अध्याय 3रं वचन काय सांगतं आपल्याला? प्रभू कहता है, आप लोग एक दिन तारों के जैसे चमकने वाले हो. आप तयार हो? सगळे तयार आहेत का ताऱ्यासारखे झळकण्यासाठी? जर तुम्हाला वाटतं की युगानुयुग तुम्ही ताऱ्यासारखं झळकायचं आहे, युगानुयुग तुमच्यामध्ये देवाचा प्रकाश असला पाहिजे, तर आज आम्हाला संधी आहे की जे काम प्रभूने दिलेलं आहे ते काम आपल्याला करायचं आहे. पुष्कळांना धार्मिकतेकडे वळवायचं आहे. जगाने ज्या जखमा त्यांना दिलेल्या आहेत, सैतानाने जे त्यांच्यावर हल्ले केलेले आहेत, त्याच्यासाठी आम्हाला प्रार्थना केली पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला परिश्रम घेतले पाहिजे. लोकांनी बंधनातून सुटावं, लोकांची आम्ही काळजी घेतली पाहिजे, जे लोक देवाने आम्हाला दिले आहेत. मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल आज नंतर भक्कम व्हावी, एखाद्या गोष्टीमध्ये मंडळी कमी आहे, आज मंडळीमध्ये प्रार्थना कमी असतील, आज मंडळीमध्ये ऐक्य कमी असेल, मेंबर्समध्ये वादविवाद असतील, कोणाच्या काय अपेक्षा असतील, अडचणी असतील, सगळ्यात आधी या मंडळीची पाळकाने काळजी घेतली पाहिजे आणि त्या प्रत्येक गोष्टी ज्या त्यांना गरजेच्या आहेत त्या कशा प्राप्त होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. कुणाला देवाच्या राज्यात वाढण्याची गरज आहे. काही लोकांमध्ये, आपल्या मंडळीमध्ये फार त्यांची कुवत मोठी असते. काही लोकांना देवाने सुंदर कंठ दिलेला आहे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांची कशी वाढ होईल.
आणि सैतानाने दिलेल्या जखमा कशा बऱ्या होतील आणि देवाच्या राज्यात ते स्थिर कसे होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट पास्टरचं, लीडरचं काम आहे मंडळीतील लोकांची काळजी घ्यावी. आमेन. ज्यावेळेस तुम्ही सांगता की मी देवाची सेवा करतो, काय सांगता? देवाची सेवा करतो. करतो की नाही आपण देवाची सेवा? याचा अर्थ काय? आपण स्वर्गात जातो देवाला म्हणतो देवा तुझे पाय इकडे कर, जरा दाबून देतो. असं करतो का आपण? देवाची सेवा म्हणजे काय? देवाची सेवा म्हणजे काय? ऐका देवाच्या प्रिय लोकांना, येशू मंडळीचं मस्तक आहे. ते मस्तक स्वर्गात विराजमान आहे. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? आणि त्याचं शरीर कुठं आहे? हे शरीर आहे. मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि ज्या वेळेस या शरीराची, मंडळीची आपण सेवा करतो त्यावेळेस आपण देवाची सेवा करतो. मंडळीची सेवा हीच देवाची सेवा आहे. ह्या जगामध्ये आपण असताना ही जबाबदारी देवाने दिलेली आहे की आपण मंडळीची सेवा करावी. मंडळीच्या सेवेसाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिलं ह्या गोष्टीचं अगत्य आहे, उतार शाळेच्या रक्षकाला प्रभूचं हे सांगणं आहे, याची काळजी घे, मी परत आल्यावर तुला आणखीन देईल, भरभरून देईल, तुला पाहिजे ते देईल, पण ह्याची तू चांगली काळजी घे. आज आमच्याकडं ही पहिली गोष्ट समजणं गरजेचं आहे. आम्हा प्रत्येकाला ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे की उतार शाळेचे रक्षक हे देवाचे पास्टर्स, लीडर्स आहेत, जे पुढारी आहेत, आगवे आहेत, त्यांचं नाव या ठिकाणी आहे उतार शाळेचे रक्षक. आणि आपल्याला लोकांची काळजी घ्यायची, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक सेवक जसा उतार शाळेचा रक्षक आहे, बायबल सांगतं प्रत्येक सेवक मेंढपाळ आहे. आमेन. काय आहे? मेंढपाळ आहे. मग तो मेंढपाळ कसा आहे? लूक याचा 15वा अध्याय 1 ते 7 वचनामध्ये लिहिलेला आहे. सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकावयास त्याच्या जवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्या बरोबर जेवतो. परुषी आणि शास्त्री बायबलचे पारंगत, त्यांना दुःख झालं. काय? येशू ख्रिस्त पापी लोकांच्या घरी जेवतो, त्यांच्याबरोबर उठतो बसतो, हे त्यांना आवडत नव्हतं. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असता त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. किती सुंदर वचन आहे. 100 मधलं एक हरवलं. आता मेंढर का हरवतात? मेंढरांना कधी कधी बाहेर हिरवा चारा दिसतो, नंतर कळतं की चाऱ्याला कलर मारला हिरवा, नाही ते मेंढरांनी हिरवा गॉगल घातला असेल, काहीतरी असेल गडबड. मेंढर हरवतात कधी कधी, चांगल्या चांगल्या ठिकाणातून मेंढर हरवतात. कधी हिरवळ दिसली, कधी काय झालं, काही पण कारण असलं, हरवतात मेंढर. एकाचं मेंढरू हरवलं. मग ज्यावेळेस तो संध्याकाळी सगळ्या मेंढराचा कळप घेऊन रिटर्न आला, एक तर चुकलं होतं, भलतीकडेच गेलं निघून आणि पूर्ण कळप बाकीचा घेऊन आला. जसा कळप घेऊन आला तसं मेंढवाड्यात एक एक सोडायला लागला मेंढरू. 1 2 3 4 मेंढर आत चाललेत, एक 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 99. एक मेंढरू कमी आहे. आता काय करायचं? ह्या मेंढरानं तिथंच ठेवलं आणि ते एक मेंढरू तो शोधायला गेला. प्रियानो, एक मेंढरू हरवलेलं. आणि मग तो मेंढरू त्याला जाऊन त्याने ते मेंढरू शोधलं. ते मेंढरू त्याला अशा ठिकाणी सापडलं की त्याला आनंद झाला तो मेंढरू बघून, माझा हरवलेलं मेंढरू सापडलं. मग आता परत हरवू नये, मेंढपाळ डायरेक्ट त्याला खांद्यावर उचलून घेतो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आता परत इकडे तिकडे जाऊ नको, तुला मी शोधून काढलंय. त्या मेंढराला तो खांद्यावर घेतो आणि मोठा आनंद तो करतो. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं की हे पश्चाताप करणारे जे पापी लोक आहेत, हरवलेली मेंढर पश्चाताप करून परत कळपात येतात, त्यांच्याबद्दल स्वर्गात आनंद केला जातो. देवाला आनंद होतो, स्वर्ग आनंद करतो. असं त्या मेंढराबद्दलची घटना आहे.
इथला मेंढपाळ आता कोण आहे प्रियांनो? येशू ख्रिस्त जगात असताना त्याने सांगितलं मीच उत्तम मेंढपाळ आहे. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? जर येशू ख्रिस्त मेंढपाळ आहे आणि त्याची आपण मेंढरं आहोत, येशूने सांगितलं मीच जगाचा प्रकाश आहे. नंतर पुढे तो म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात. अगदी तसंच येशू स्वर्गाला गेला आणि जाताना आपल्या मंडळांसाठी तो मेंढपाळ तयार करून गेला. आमेन, हालेलुया. आता हे जे मेंढपाळ आहेत, प्रत्येक जो सेवक आहे त्याला काळजी वाटली पाहिजे की ह्या रविवारी हा भाऊ ही बहीण चर्चला का नाही आली. ज्या मेंढपाळाला वाटतं की नाही आलं तर जाऊ दे, तिकडं काय व्हायचं ते होऊ दे, नाही आलं तरी चालेल, त्याच्या वाचून काय राहिलेलं नाहीये, तो मेंढपाळ खरा मेंढपाळ मानला जात नाही. आज प्रत्येक मेंढपाळाच्या मनामध्ये चुटपुट लागली पाहिजे, माझं मेंढरू कुठं गेलं? ज्याला मी देवाच्या राज्यामध्ये आणलं होतं त्या मेंढराला मी असं जाऊ देणार नाही. योनाला सांगितलं की नाही, सरळ साधं सांगितलं, उठ मोठ्या निनवे शहराला जा, तिथं जा, माझं वचन सांग. काय अवघड आहे का याच्यात? फक्त जायचं, प्रभू काय सांगतो असं असं सांगायचंय का? सांगतो आणि माझा परत येतो, संपला विषय. मी नाही जाणार. त्याला वाटलं देवाला दिसत नाही सगळं. जहाजात जाऊन बसला तार्शीसच्या. असं वादळ, असं वादळ, असं वादळ, वा वा वा. आणि हे साहेब खाली जाऊन तिकडं मस्त झोपलेत. समुद्रात वादळ आहे, समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे आणि सगळे घाबरून गेलेत आणि योना शांत झोपलाय. काही लोकांना खूप शांत झोपा लागतात, पण आता झोप उडण्याचा टाइम आला होता. त्याला उठवलं, तुला दिसतंय का काय? वादळ आलंय, चल ये बाहेर. मग वादळ कुणामुळं आलं? योनाला कळालं माझ्यामुळंच आलं. आता करायचं काय? चिठ्ठ्या टाका म्हणे, चिठ्ठ्या, सगळे जेवढे प्रवासी आहेत त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या. असा कधी लॉटरीला नंबर नाही लागणार, अशा वेळेस बरोबर लागतो. बरोबर चिठ्ठी निघाली, योनाचं नाव निघालं. माझ्यामुळेच झालंय म्हणे. काय करायचं आता? द्या फेकून मला पाण्यात. हे कुणी सांगितलं? योनाने स्वतः सांगितलं. लोकांनी त्याला धरलं आणि जे पाण्यात फेकून दिलं. आता योनाची तयारी, आता मरायला तयार व्हा. देवाचं नाही ऐकलं, आता मरायला तयार व्हा. ज्या वेळेस मनुष्य देवाला सोडतो त्याच्यावर अशी परिस्थिती येते. आता जसं योनाला फेकून दिलं, खाली एक मोठा मासा आ करून तयारच होता. बायको आली असेल, म्हटले असेल, अहो चला लंचला जायचं, जेवायला चला. ए तू शांत बसा, आता मला काय बोलू नको, मी देवाच्या स्पेशल ड्युटीवरती. आता मी जर का काही चूक केली, देव मला काही सोडणार नाही. मला एका दासाला घ्यायचंय आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवायचंय. तू शांत बस, तू लांब हो. कोणी काय काय येऊन बोलत असेल, अरे चल तिकडे जायचं आपल्याला, तू बी शांत बसा, मला जरा कामावरती आहे मी. योनाला जसं फेकलं, माशाने डायरेक्ट त्याला गिळून टाकलं. आता मासा पूर्ण समुद्रात, सगळ्या पाण्यामध्ये, त्या समुद्रामध्ये फिरत आहे. तळागाळाला गेला, सगळीकडे गेला. आणि त्या माशाच्या पोटात योना काय करतोय? काय करतोय? ज्याला घरात प्रार्थना करता येत नाही, देव त्याला माशाच्या पोटात, नुसती प्रार्थना नव्हती, उपास प्रार्थना 3 दिवस. तिथं काय खायलाय? फास्टिंग प्रेयर, डे प्रेयर, नाईट प्रेयर, फास्टिंग प्रेयर, पॉवरफुल प्रेयर, सामर्थ्यवान प्रेयर, सगळ्या संजीवन सभा, सगळे संमेलन, सगळे कॉन्फरन्स 3 दिवसात तिथं साजरे. देव सरळ सांगतो, लोक ऐकत नाहीत. देवाचा सरळ शब्द असतो. देव आडव्यात शिरत नाही, वाकड्या तिकड्या गोष्टी नाही, सरळ सांगतो. सरळ लोक ऐकत नाहीत आणि जे ऐकत नाहीत त्यांना बरोबर परमेश्वर लाईनीवर घेऊन येतो. मग ज्यावेळेस आम्ही अशी प्रार्थना करतो, देवा त्याला घेऊन ये, देव अशी सिच्युएशन क्रिएट करतो की त्याला प्रार्थनेशिवाय काहीच राहत नाही. आणि मग ज्यावेळेस ते चर्चमध्ये येतात ना आणि त्यांना विचारलं ना, तुम्ही 2 महिने आले नाही, तुम्ही काय केलं? मग ते रडून साक्ष देतात की मी बहकलो होतो, मी सैतानाच्या आहारी गेलो होतो, मी पापात पडलो होतो, माझं जीवन असं झालं होतं आणि म्हणून मला यावंसं वाटत नव्हतं चर्चला, सैतानाने माझं मन कठीण केलं होतं. पण हे जे परिश्रम आहेत पाळकाचे,
एक सेवकाचे, एक मंडळीचे ते परिश्रम आम्ही कधीच सोडता कामा नये. आमेन. आम्हाला निरंतर प्रयत्न करायचा आहे की जे प्रभूपासून दूर गेलेत, जे मेंढरं हरवलेत, जे तुमच्या चर्चचे लोक तुमच्या चर्चला येत नाहीत, त्यांनी तुमचा अपमान केला असला तरी, ते तुमच्या विरोधात बोलले असले तरी, ते तुमच्याशी वाईट वागले असले तरी, जे तुमची निंदा करत आहेत तरी पण तुम्हाला त्यांच्याकडे जायचंय आणि त्यांना चर्चला घेऊनच यायचंय. हेच तुमचं काम आहे. आमेन. हेच तुमचं काम आहे. तुम्हाला तुमच्या कामात स्थिर राहायचंय. जे काम प्रभूने दिलंय त्याच्यात तुम्हाला स्थिर राहायचंय. पहिलं उदाहरण जे आपण शिकलो त्याच्यामध्ये ते उतार शाळेचं रक्षक, आलेल्या मेंढरांची काळजी घ्यायची, पहिलं काम. दुसरं काम आपल्याला करायचंय की जे मेंढर चुकलेत, आपल्या मंडळीचे आहेत पण येत नाहीत, त्यांना कंटिन्यू त्यांच्या मागं लागायचं. मोबाईल नंबर ब्लॉक केला तरी दुसऱ्या नंबरवरून फोन करायचा. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आमचा अपमान कोणी करू शकत नाही, कारण देवाने आम्हाला उंच केलेला आहे. हालेलुया. आमचा धिक्कार कोणी करू शकत नाही, कारण आमचा स्वीकार आमच्या देवाने केलेला आहे. आम्हाला लोकांच्या मान अपमानाची काहीच तमा नाही, त्याच्याबद्दल घेणं देणं नाही. आमचं लक्ष आमच्या कामावरती आहे जे देवाने दिलेलं आहे. असा एक ईश्वरीय स्वभाव आम्ही धारण केला पाहिजे. ज्यांना तो बोलावतो त्यांची तो काळजी घेतो प्रियांनो, त्यांना तो सांभाळतो, त्यांच्यावर तो दया करतो. रोज सेवकांना जाणवतं की त्यांच्याबरोबर त्यांचा प्रभू आहे. बस हेच आम्हाला पाहिजे. ज्यांना प्रभूने बोलावलंय त्यांची तो परमेश्वर काळजी घेणारा देव आहे, त्यांना तो सांभाळणारा देव आहे. मेंढपाळांचा आधी न्याय होणार आहे. त्याच्यामुळं मी मेंढपाळ आहे. पास्टर शब्दाचा अर्थच मेंढपाळ आहे. आमेन. पास्टर, पास्टर म्हणजे त्या शब्दाचाच अर्थ आहे मेंढपाळ. पाळक, पाळणारा. कुणाला पाळणारा? मेंढरांना पाळणारा पाळक म्हणजेच परत मेंढपाळ, तोच अर्थ आहे. दुसरा तिसरा काय अर्थ नाही. नीतिसूत्रे 18वा अध्याय 19 वचन. ह्या हरवलेल्या मेंढरांबद्दल आणखीन थोडंसं बोलेन आणि पुढे एका शेवटच्या मुद्द्याकडे जाऊ. नीतिसूत्रे 18वा अध्याय 19 वचन. नीतिसूत्रे 18:19 वाचेल कोणी? दुखवलेल्या भावाची समजूत. एखादा दुखवलेला भाऊ आहे चर्चमध्ये. लोक कशाने दुखवले जातात? आज मला पंख्याखाली जागा नाही मिळाली, दुखवला. आज मी जिथं बसलो होतो ती जागा माझी नेहमीची जागा नव्हती, मला दुसरीच जागा दिली, आज दुखवला. 8 जणांची नावं घेतली, माझंच नाव घ्यायला पास्टरला काय झालं होतं, नाव नाही घेतलं माझं, दुखवला. खूप मोठी यादी आहे, तुम्ही तुमचं समजून घ्या. काय लोकांना दुखवायला फक्त निमित्त लागतं. ज्याचं मन अस्थिर झालंय त्यांना दुखवलं जायला काही वेळ लागत नाही, पटकन दुखवले जातात, लगेच सटकन एकदम. मग अशा दुखवलेल्या व्यक्तीला त्याची समजूत घालणे म्हणजे मजबूत शहर जिंकण्यासारखं आहे, बायबल सांगतं. हे हरवलेली मेंढर परत कळपात आणणं म्हणजे काय खूप सोपं काम समजू नका. कसं आहे ते काम? मजबूत शहर जिंकण्यासारखं. मजबूत म्हणजे, मजबूत शहर कशाला म्हणतात? यरीहो मजबूत शहर होतं का? कारण त्याच्या भोवती फार उंच अशा भिंती होत्या. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या भावाची समजूत घालायला जाता त्याच्या भोवती पण सैतानाने अशाच भिंती उभ्या केल्या असतात. तुम्हाला त्या भिंती आधी तोडाव्या लागतील. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तुम्हाला प्रभूच्या नावामध्ये त्या भिंती तोडाव्या लागतील, तेव्हा त्या भावाची सुटका होईल. सैतान असं लोकांच्या भोवती मोठ्या भिंती उभा करतो. एखाद्या दुखवलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे प्रियांनो. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही देवाची सेवा करता, उतार शाळेचे रक्षक बना. पहिली गोष्ट की जे तुम्हाला देवाने दिलेत त्यांना नीट सांभाळा. पहिली गोष्ट, आहेत तेवढे. माझ्या मंडळीत 20 मेंबर आहेत, नो प्रॉब्लेम. 200 आहेत, नो प्रॉब्लेम. 1000 आहेत, नो प्रॉब्लेम. जे दिलेत काही असतील ते नीट सांभाळले पाहिजेत. एक आदर्श पास्टर त्याला म्हणतात की जो आपल्या मंडळीतील प्रत्येक मेंढराला चांगलं सांभाळतो. एक. दुसरं काम आपल्याला करायचंय, त्या मेंढपाळासारखं ज्याचं एक मेंढरू हरवलं होतं त्याने ते शोधून आणलं,
तशी हरवलेली मेंढरं, आपल्या मंडळीच्या कळपातून बाहेर गेलेली मेंढरं आपल्याला शोधून आणायचे. तिसरं आणि शेवटचं उदाहरण. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. या ठिकाणी एक मालक आहे प्रियांनो. सगळ्यांनी म्हणा, या ठिकाणी एक मालक आहे. आता हा जो मालक आहे, तर हा मालक काय करतो की त्याची मालमत्ता 3 चाकरांना सोपवून देतो, ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे. 3 चाकरापैकी एकाला दिले 5,000. सगळ्यांनी म्हणा 5,000. दुसऱ्याला दिले 2,000. म्हणा 2,000. आणि तिसऱ्याला दिले 1,000. तर या ठिकाणी काय केलं की त्याने परगावी जाताना, आता तो हा काळ आहे की ज्या काळात येशूला 30 रुपयाला विकलं होतं, त्याच्यामुळे 5,000 म्हणजे खूप लाखो करोडो रुपये असं समजून त्याच्याकडे पहा. एकाला दिले 5,000, दुसऱ्याला 2,000, तिसऱ्याला 1,000 दिले. आणि हे देऊन हा मालक परदेशी निघून गेला. जेव्हा तो परदेशी निघून गेला, मग ह्या तिघांनी विचार केला की आपल्याला दिलेले पैसे त्याचं आपण काय करावं. ज्याला 5,000 दिले होते त्याने काय केलं की जाऊन त्याच्यावरती व्यापार केला आणि त्याने 5,000चे 10,000 केले. किती केले? 10,000 केले. जे त्याला मिळालं होतं त्याचं त्याने दुप्पट केलं, त्याची वाढ केली. दुसरा जो होता त्याने काय केलं की त्याला 2,000 मिळाले होते. तो असं म्हटलं नाही की 2,000 त्याचं काय होईल, त्याने 2,000चे 4,000 केले. त्यांनी पण व्यवसाय केला, डबल केले. तिसरा जो होता 1,000 वाला, तो म्हटला आपला मालक काय जरा डेंजरच आहे. आला आणि हे पैसे आपल्याकडे नाही राहिले, काहीतरी गडबड झाली तर आपल्याला काय तो सोडणार नाही. मग त्याने काय केलं की जमिनीत खड्डा केला. काय केलं? सगळ्यांनी म्हणा खड्डा केला. काही लोक खड्डे करण्यात फार हुशार असतात. कुणी गेला पहिला खड्डा करायला धावतील, है ना. जिवंतपणी एकमेकांना मदत करणार नाही, पण खड्डे करण्यात एक नंबर असतात काही लोक. जिवंतपणी बापाला बघणार नाही, जिवंतपणी नातेवाईकांना कोणाला भेटायला जाणार नाही, पण मेल्यावर सगळ्यात पुढं आम्ही आलो मदत करायला. यांनी पण खड्डा केला आणि खड्डा करून काय केलं, ते 1,000 रुपये घेतले, जमिनीत पुरले, झाकून ठेवले. आता काय त्याचं काही झाड येणार होतं का पैशाचं? पुरून ठेवले, राहू दे असेच. मालक परत आला. मालकाने विचारलं कुठे आहेत 3 जण, बोलून आणा त्यांना. आणले 3 पण उभे राहिले 3. 1 2 3. पहिल्याला विचारलं किती दिले तुला? 5,000. काय केलं त्याचं? 5,000 दिले, त्याच्यावर मी अजून 5,000 मिळवले. अरे शाबास 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 शाबास, भल्या व विश्वासू दासा, पुष्कळ गोष्टींवर तुझी मी नेमणूक करेल. व्हेरी गुड व्हेरी गुड. 5,000चे 10,000 केले, शाबास, तुला आता मी अजून मोठा अधिकारी बनवणार. दुसरा, तू काय केलं रे? किती दिले तुला? 2,000. तू काय केलं? मी 4,000 केले. व्हेरी गुड व्हेरी गुड, शाबास, भल्या व विश्वासू दासा. याचा अर्थ काय माहिती का? 5,000चे 10,000 केले म्हणजे मोठं काम केलं, त्याला पण 30 शाबासकी आहे. 2चे 4 केले, त्याला पण 30 शाबासकी आहे. एखाद्याच्या चर्चमध्ये 10,000 लोक आहेत, त्याला जो आशीर्वाद आहे, 100 माणसं ज्याच्या चर्चमध्ये त्याला पण तोच आशीर्वाद आहे. कळालं का नाही कळालं? देवाच्या राज्यात मोठा पास्टर आणि छोटा पास्टर नसतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सगळे एकसारखे आहेत. आमेन. तिसऱ्याला विचारलं, साहेब काय केलं आपण? किती दिले तुम्हाला? 1,000 दिले. किती केले त्याचे? ते मी काय केलं मला माहिती, तू डेंजर माणूस आहेस. मी ते पैसे घेतले, जमिनीत पुरले, हे घ्या तुमचे 1,000 परत तुमच्याकडं. अच्छा, परत जसे तसे दिले, वाढ नाही केली त्याच्यामध्ये. ह्याला उचला आणि द्यायला फेकून बाहेरच्या अंधारामध्ये. शिक्षा द्यायला, मोठी शिक्षा त्याला दिली. मालक त्याच्यावरती रागवला, संतापला आणि त्याला हाकलून देण्यात आलं, काढून टाकण्यात आलं. हे 3 प्रकारचे पास्टर आहेत. पहिली गोष्ट आपण शिकलो की सेवकाने त्या उतार शाळेच्या रक्षकासारखं मेंढरांची, त्याच्या लेकरांची, चर्चच्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या मेंढपाळासारखं की ज्याचं मेंढरू हरवलंय, ते हरवलेले मेंढर शोधून आणले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, वाढ झाली पाहिजे. आमेन. वर्षानुवर्ष कितीतरी लोकांकडे नुसतं चर्च आहे,
त्याच्यात ना वाढ आहे, ना उन्नती आहे, ना त्याच्यात काही पुढं ते जात आहेत. फक्त मंडळ्या येतात, तेच लोक, तेच चर्च, त्याच खुर्च्या, तेच संदेश, त्याच जुन्या वचनाच्या डायऱ्या, तेच 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 करण्यामध्ये देवाचं राज्य वाढत नाही. दोन गोष्टीत वाढलं पाहिजे, आत्मिक रीतीनं पण वाढलं पाहिजे आणि संख्येने पण वाढलं पाहिजे. काही लोक म्हणतात संख्येचं काय करायचं आम्हाला, संख्येची आम्हाला गरज नाही. अरे माठ्या, प्रभूचं वचन सांगतंय प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे. ऐकता तुम्ही चर्च? प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे. संख्येने पण आम्ही वाढलं पाहिजे आणि आत्म्याने पण आपण वाढलं पाहिजे, आध्यात्मिक कृपादानांमध्ये वाढलं पाहिजे. कसं वाढणार आम्ही? आत्मिक क्षेत्रात वाढण्यासाठी कसे आम्ही वाढणार? हा एक उपक्रम आहे. ही जी एक संजीवन सभा आहे, हे संमेलन आहे, हा एक उपक्रम आहे. एक उपक्रम की ज्याच्यामध्ये सर्व आलेल्या लोकांना देवाचं वचन प्राप्त होतं, वचनात प्रबळ होतात. असे अनेक उपक्रम चर्चमध्ये राबवले पाहिजेत. उपवास प्रार्थना, बहिणींची प्रार्थना, पहाटेची प्रार्थना, तरुणांची प्रार्थना, संमेलन, वेगवेगळ्या रीतीनं रविवारची भक्ती, महिन्यातून एकदा नाईट प्रेयर, रात्रीची प्रार्थना. काय करता येईल की जेणेकरून मंडळी नेहमी आत्म्यात आणि सामर्थ्यात प्रबळ राहिली पाहिजे. आणि यांना, ह्या मंडळीच्या लोकांना थोडं तुम्ही ढिल्लं सोडा, ते डबल सैल होऊन जातील. ऐकताय तुम्ही? सतत वचन त्यांच्याकडे येत राहिलं पाहिजे, सतत वचन येत राहिलं पाहिजे. दिवा पेटतो, पेटला, त्याच्यामध्ये एकदा तेल घातलं, संपलं नाही ते. मग तेवढंच काम झालं म्हणजे सगळं काम संपलं नाही. एखाद्या दिव्यात तेल घातलं, तेल संपण्याच्या आत परत तेल ओतलं पाहिजे. असे उपक्रम मंडळीमध्ये चालू पाहिजेत. लोकांना इतर गोष्टीकडं, सैतानाकडं वळण्यासाठी संधीच मिळता कामा नये. कंटिन्यू त्यांच्या प्रार्थना चालू पाहिजेत. मंडळीत प्रार्थना योद्धे असावेत. आमेन. असे प्रार्थना योद्धे असावेत, निवडक लोक, ज्यांना प्रार्थनेचं दान आहे. कसं कळतं माहिती का? काही लोक प्रार्थना करायला लागले ना, ते ह्या धर्तीवरच आहे असं वाटतच नाही. ते प्रार्थना करत असताना एकदम आवेशात, देवाच्या सामर्थ्यात रडून कळकळून प्रार्थना करतात. स्वतःसाठी नाही, इतरांसाठी. ते प्रार्थनेचं दान आहे. असे प्रार्थनेचं दान असलेले लोक सेपरेट करून त्यांचा एक ग्रुप बनवून, तुम्ही प्रार्थना योद्धे आपल्या चर्चचे, नेहमी त्यांना प्रार्थना विनंत्या पाठवा. आज आपलं असं काम आहे चर्चचं, त्याच्यासाठी प्रार्थना करा. आज असं झालं, त्या काश्मीरमध्ये काहीतरी आता घटना घडली ना, आपल्याला माहीत आहे, अतिरेक्यांनी हल्ला केला, त्याच्यासाठी प्रार्थना करा. आपल्या देशाच्या शांतीसाठी प्रार्थना करा. आपले जे प्रार्थना योद्धे प्रार्थना करतील, सैतानाचे गड खाली कोसळतील. प्रियांनो, सैतानाच्या योजना रद्द केल्या जातील. जेवढ्या प्रार्थना वाढतील तेवढं सैतानाचं काम रद्द होईल. प्रार्थना योद्धे तयार करा. काही लोकांचा सुंदर आवाज आहे, लोक सांगतात माझा खूप छान आवाज आहे. कुठं गातो? बाथरूममध्ये, आंघोळ करताना. काय फायदा तुझा? तुला देवाच्या राज्यासाठी गाता आलं पाहिजे. मग ज्यांचे कंठ चांगलेत त्यांचा वेगळा ग्रुप आराधनेचा. काही वाद्यात चांगलेत त्यांना वेगळं करा. काही तरुण लेकरं आहेत, मला समजत नाही मी काय करावं, मला सारखं वाटतं मी देवाची सेवा करायची, जा बायबल कॉलेजला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? पाचारण ज्याला त्याला ओळखता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेस असं प्रत्येक मंडळीचा व्यक्ती, प्रत्येकाची उन्नती होते, त्यावेळेस संपूर्ण मंडळीची उन्नती होत राहते, मंडळीची वाढ होते. संख्येत वाढ करण्यासाठी काय करणार? मंडळीमध्ये सुवार्तिक असले पाहिजेत. आमेन. काही लोकांना खूप मनावरती ओझं असतं की मी कोणाला तरी येशूबद्दल सांगावं. ह्या लोकांना निरंतर इन्करेज केलं पाहिजे. मेंढपाळ म्हणजे पाळक आहे, मेंढरं म्हणजे चर्चचे लोक आहेत. एक साधा सोपा प्रश्न, नवीन मेंढरांना जन्म मेंढपाळ देतो की मेंढरं देतात? काय कन्फ्युजन आहे का तुम्हाला? मेंढरांना जन्म मेंढरं देणार का मेंढपाळ देणार? किती सोपं आहे. याचा अर्थ नवीन लोक कोण आणणार चर्चमध्ये? मेंढरच आणणार, मेंढपाळ नाही आणणार. मेंढपाळाचं काम काळजी घेणं आहे. सुवार्तिकाचं काम करणारे लोक आमच्या मंडळीमध्ये पाहिजेत. एखादा आजारात आहे, येशू तुला बरं करेल. एखादा आला संकटात आहे, माझा येशू तुझं संकट दूर करेल. काय करावं लागेल? ये तू एकदा बघा आमचे पास्टर किती पॉवरफुल आहेत. अभिमान असला पाहिजे आम्हाला आमच्या सेवकाचा.
आमच्या पास्टरबद्दल आम्हाला अभिमान असला पाहिजे. नाही तर पास्टर पुढे गेला की लगेच त्याची निंदा चालू. तुमचं जीवन आशीर्वादित नाही होणार प्रियांनो. ज्या वेळेस आम्हाला आमच्या सेवकाचा, आमच्या पास्टरचा अभिमान आहे, आमच्या मंडळीची वाढ आणि उन्नती होणार आहे. मग ती संख्येत पण झाली पाहिजे, ती आत्म्यात पण झाली पाहिजे. 3 सोपे टप्पे आज आपण वचनातून शिकलो आहोत की ज्याद्वारे नक्कीच आपल्या मंडळींची वाढ होणार आहे. पहिली गोष्ट, जे देवाने दिलेत उतार शाळेच्या रक्षकासारखं त्या मेंढरांची काळजी घ्यायची. आमेन. दुसरं काम त्या मेंढपाळासारखं करायचं की ज्या मेंढपाळाचं मेंढरू हरवलं त्याने शोधून आणलं. आजपासून जे मेंढर मंडळी सोडून गेलेत त्यांच्या घरी जायचं, त्यांच्या मागे लागायचे, त्यांना याच म्हणायचं प्रभू तुम्हाला बोलवतोय. आणि त्या हरवलेल्या मेंढरांना परत कळपात घेऊन यायचं. आणि तिसरं काम हे करायचं की मंडळीची कशी वाढ होईल, 5चे 10,000 कसे होतील, 2,000चे 4,000 कसे होतील. जी कृपादानं दिलेत आत्मिक रीतीनं आणि संख्येने सगळ्या बाजूंनी वाढ झाली पाहिजे. येशू येईल तेव्हा त्याला तुमच्यामध्ये वाढ दिसली पाहिजे, तुमच्या स्वतःच्या आत्मिक जीवनात वाढ दिसली पाहिजे, मंडळीमध्ये वाढ दिसली पाहिजे. तेव्हा तो सेवक यशस्वी सेवक आहे असं आपण म्हणू शकतो. आमेन. बोलो येशू मसीह की.